ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाचा, अनुभवांचा आणि क्रांतीचा अफाट समुद्र असतो, त्या व्यक्तीच्या बोलण्यातून आणि लिखाणातून विचारांच्या प्रचंड लाटा उसळतात। असेच ज्ञानसागर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत। एवढे अफाट ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारावर भाषणातून आणि त्यांच्या लिखाणातून निघणारे विचार प्रेरणेचा महापूर आणणारे आहेत। बाबासाहेब उत्कृष्ट वक्ता होते। आपल्या भाषणातून ते मोठ्या मोठ्या नेत्यांना पाणी पाजायचे। त्यांचे विचारही तेवढेच प्रेरणादायी असायचे। ते जेव्हा लिहायचे तेव्हा अनेकांना त्यांचे शब्द ऐकून घाम फुटायचा। अनेक वेळा तर लोक त्यांना आपल्या भाषणातील शब्द बदलायला सांगायचे, पण बाबासाहेब सडेतोड बेछूट उत्तर द्यायचे। त्यांचे बोलणे अनेकांना झोंबायचे। ज्ञानी पुरुषाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द लाख मोलाचा ठरत असतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाविद्वान, ज्ञानसागर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 45 अतिशय प्रेरणादायी विचार बघणार आहोत, जे तुम्हाला YouTube आणि Googleवर देखील मिळणार नाहीत। बाबासाहेबांच्या विचारांचा याआधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या। तो या व्हिडिओचा पार्ट 1 आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आईबाप मुलाला जन्म देतात, कर्म देत नाहीत असे म्हणणे ठीक नाही। आईबाप मुलाच्या आयुष्याला वळण लावू शकतात। ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपण मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल। स्वराज्य हा जसा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क आहे, तसाच तो महारांचाही आहे। ही गोष्ट कोणीही मान्य करेल। म्हणून पुढारलेल्या वर्गांनी दलितांना शिक्षण देऊन त्यांच्या मनाची आणि सामाजिक दर्जाची उंची वाढविणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे। हे जोवर होणार नाही तोवर भारताच्या स्वराज्याचा दिन बराच दूर राहणार हे निश्चित। भारत स्वातंत्र्य होण्याने सर्व कार्यभाग साधेल असे नाही। भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक, आर्थिक आणि राजकीय हक्क सारखे असून व्यक्तिविकासाला प्रत्येक नागरिकाला वाव मिळेल। स्वतःच्या गुलामगिरी विरुद्ध जोपर्यंत गुलाम बंड करून उठत नाही तोपर्यंत त्याचे विमोचन आणि त्याचा उद्धार होणार नाही। गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपोआपच बंड करेल। आम्हाला सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा, म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी आमचे प्राण पणास लावून लढू। तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात। स्वतःच्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वातंत्र्य आहे। तुम्ही या देशाचे रहिवासी आहात। तुम्हाला अन्न, वस्त्र, आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे। म्हणून तुम्हाला स्वाभिमानपूर्ण जीवन जगायचे असेल तर स्वावलंबन हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग होय, हे लक्षात ठेवा। स्वजनोद्धारासाठी माझे आयुष्य व्यतीत करण्याचा माझा निर्धार अढळ आहे। ज्यामुळे माझ्या या संकल्पित सेवेत आणि कार्यात अडथळा येईल असे बंधन मी कधीही स्वीकारणार नाही। ज्याला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच। बाबासाहेब जेव्हा दापोली या गावात आले होते तेव्हा त्यांनी असे म्हटले होते, अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे। त्यांच्या मनावर जो जुन्या, खुळचट, अनिष्ट विचारांचा गंज चढला आहे तो धुवून निघाला पाहिजे। आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बीज कधीही रुजणार नाही। लोकांनी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे। एक मुलगा BA झाल्याने आपल्या समाजाला जो फायदा होईल तसा 1000 मुले 4थी शिकले तरीही होणार नाही। सर्वात जुने ते सोने म्हटले तर नवीन सुधारणा कधीच होणार नाही। माझ्यापेक्षा मुले काकांभर सरस असावीत असे जे आईबाप म्हणत नाहीत त्यांच्यात आणि पशूंच्या जगण्यात काहीच फरक नाही। स्वावलंबन शिकावे, स्वाभिमान धरावा, स्वत्वाची जाणीव ठेवली पाहिजे तरच आपला उद्धार होईल। आमचे विचार तसे आचार आहेत, तुम्ही तुमचा मार्ग सुधारा। माझी हित समाजाच्या कल्याणामध्ये आहे की वेगळे कशात आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे। ज्यांना देवभक्ती करायची आहे त्यांना देऊळच पाहिजे असे नाही। सामाजिक उपासना व सामाजिक संमेलन अथवा ऐक्य यांच्यासाठी देवळे पाहिजे असतात। टिळकांसारखी एखादी व्यक्ती बहिष्कृत वर्गात जन्मास आली असती आणि ब्रिटिश अंमलाखाली झालेल्या मनवंतराचा फायदा मिळून तशा गृहस्थाला तसेच उच्च शिक्षण मिळाले असते तर त्या गृहस्थांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी गर्जना करण्याच्या भरीस न पडता अस्पृश्यता नष्टमूल करणे हे माझे कर्तव्य आहे असे खात्रीने म्हटले असते। मोफत शिक्षण, औषध पाण्याची सुलभता, जीवनोपयुक्त वस्तू यांची सुलभता केली तर दारूच्या व्यसनापासून लोक मुक्त होतील। सामान्य माणसाला शिक्षण सुलभ होईल अशी व्यवस्था केली पाहिजे। खालच्या वर्गांना उच्च शिक्षण ही फार खर्चाची बाब होता कामा नये। खालच्या वर्गाला वरच्या वर्गाच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांना सवलती दिल्या पाहिजे।
5 आणि 10 या संख्यांना 2ने गुणले तर गुणाकार 10 आणि 20 येईल, म्हणून 5ला 2ने गुणून 10ला 1नेच गुणले पाहिजे. म्हणजे खालच्या वर्गाला भरपूर सवलती देऊन त्यांना वरच्या वर्गाच्या पातळीवर आणले पाहिजे. असे करणे म्हणजे समता. शाळेत समबुद्धीचे, उदात्त, निपक्षपाती, थोर मनाचे शिक्षक पाहिजे. शिक्षक वर्ग हा राष्ट्राचा सारथी आहे, कारण त्याच्या हाती शिक्षणाच्या नाड्या असतात. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य समाजातील विषमतेमुळे आणि पेशव्यांच्या राज्याविषयी लोकांना वाटणाऱ्या तिरस्कारामुळे धुळीस मिळाले. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे. ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही समजतो. धर्म हा मनुष्याकरिता आहे की मनुष्य धर्माकरिता आहेत हा प्रश्न आहे. जो धर्म आमची काळजी घेईल त्या धर्माकरिता आम्ही आमचे प्राण देऊ. जो धर्म आमची पर्वा करीत नाही त्याची पर्वा आम्ही का करावी. अहिंसा परमो धर्म हे तत्व सर्वच ठिकाणी पाळता येणे शक्य नाही. डोळ्याच्या पापण्या हलविल्या तरी जंतू मरतात. पाणी, फळे, हवा यात जंतू असतात. झाडांनाही जीव आहे, तेव्हा पाणी पिणे, फळे खाणे, श्वासोच्छवास करणे, झाडे तोडणे हे सर्वच वर्ज्य करावे लागेल. हिंसा म्हणजे मन दुखवणे असे असेल तर गांधींची अहिंसा ही एक हिंसाच होय. आपला जीव घ्यायला येणारा, स्त्रीवर बलात्कार करणारा, घरास आग लावणारा किंवा दौलत चोरणारा त्यापासून होणाऱ्या झगड्यात मेला तर त्यावेळी हत्याचे पाप हत्या करणाऱ्याच लागत नसून जो दुष्ट मरतो तो आपल्या अधर्मानेच मारला जातो. सरकारने न्याय्य हक्कांची अंमलबजावणी करण्यात दंडशासनाचा अवलंब करणे न्याय आहे. अस्पृश्यता ही एवढी भयंकर गोष्ट आहे की तिच्या निवारणार्थ काही लोकांचे प्राण खर्ची पडले तरीही हरकत नाही. जगणे हाच काही जगातला पुरुषार्थ नव्हे. जगण्याच्या नानापरी आहेत. काकबळी खाऊन कावळीही पुष्कळ वर्षे जगतात, परंतु त्यांच्या जीवनात पुरुषार्थ आहे असे कोणी म्हणणार नाही. धर्मांतरासाठी आम्ही जर आतुर असतो आणि अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न स्वतःपुरता व स्वतःच्या भावी पिढीपुरता आम्हाला सोडवायचा असता तर आम्ही तसे यापूर्वीच केले असते. कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा एखाद्या वर्गाच्या सहनशीलतेला मर्यादा ही असतेच. माणसात जो धर्म पंक्तीप्रपंच करतो, कोट्यवधी लोकांना त्यांचा स्वतःचा अपराध नसताना गुन्हेगारांपेक्षा वाईट रीतीने वागवितो, विशिष्ट वर्गातल्या लोकांना पिढ्यानपिढ्या इहलोकाच्या नरकातना भोगावयास लावतो, माणूस असून त्यांना जनावरांनाही मिळणाऱ्या सवलती मिळत नाहीत, तो धर्म कसला? तशा धर्माला धर्म हे नावच योग्य नाही. अस्पृश्यता ही एक गुलामगिरी आहे. गुलामगिरी आणि धर्म एका ठिकाणी नांदूच शकत नाहीत. ती जोडी असंभाव्य आहे. आत्मसन्मानास मुकवून कुठल्याही समाजाचा उद्धार होणार नाही. अस्पृश्यतेमुळे अस्पृश्यांचेच नुकसान झाले आहे असे नसून त्यांच्याबरोबर स्पृश्यांचे तसेच देशाचेही अपरिमित नुकसान झालेले आहे. विद्यार्थी आपले कर्तव्य आणि जबाबदारी कशी पार पाडतात यावर समाजाचे भवितव्य अवलंबून आहे. देवळात केवळ साकाराचे प्रत्यक्ष पूजन करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना ही गोष्ट सिद्ध करायची आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाहीत किंवा स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही. सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतात. हे जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच राजकारणाचा अंतिम हेतू होय. कोणतेही कायमस्वरूपाचे हित साधून घ्यायचे असेल तर त्रास व क्लेश सोसावे लागतात. तपश्चर्येशिवाय कोणालाही वर प्राप्त झाल्याची पुराणात किंवा इतिहासात साक्ष नाही. सुख हे नेहमी दुःखांती प्राप्त होत असते. जो समाज प्राणत्याग करण्यास तयार आहे त्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. महाडमध्ये असताना परिषदेच्या मंडपात बाबासाहेबांनी स्त्रियांना उपदेश करावा म्हणून कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना उपदेश केला, तो असा: तुम्ही स्वतःला अस्पृश्य मानू नका. घरी स्वच्छता ठेवा. स्पृश्य हिंदू स्त्रिया नेसतात त्या पद्धतीच्या साड्या नेसा. फाटके का लुगडे असेना ते स्वच्छ असायला पाहिजे. तुमच्या पोटी जन्म घेणे हे पाप का व्हावे? इतरांच्या पोटी जन्म घेणे हे पुण्यप्रद का ठरावे? याचा तुम्ही विचार करा. तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही. तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरीती सोडून दिल्या पाहिजे. सध्याच्या दिवसात कोणी कसे वागावे यावर बंदी नाही. त्याप्रमाणे भाराभर गळसऱ्या व हातात कोपरभर चांदीचे गोट पाटल्याही तुम्हास ओळखण्याची खूण आहे. दागिना घालायचा असेल तर तो सोन्याचा घाला. घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ देऊ नका. मेलेल्या जनावराचे मांस खाणे बंद करा. दारूबाज नवऱ्यांना, भावांना, अगर मुलांना जेवायला घालू नका. मुलींना शिक्षण द्या. ज्ञान आणि विद्या ह्या गोष्टी स्त्रियांनाही आवश्यक आहेत. खान तशी माती, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, अशी महत्वाकांक्षा ठेवून जगा. दुसऱ्या दिवशी स्त्रियांनी आपली वेशभूषा पालटली होती. ते पाहून बाबासाहेबांना आनंद झाला होता.
ज्यांच्या हाती राष्ट्राच्या कारभाराची सूत्रे आहेत त्यांना लक्षावधी अज्ञानी लोकांची आठवण राहत नाही. संकटे नसतील असा कोणता मार्ग असतो? संकटांपासून दूर राहायचे असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वस्थ घरी बसणे. आपण प्रथम भारतीय असून नंतर हिंदू, मुसलमान, सिंधी किंवा कानडी आहोत अशी भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथमतः भारतीय व नंतरही भारतीयच आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजेत. पुढच्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ थापांवर अस्पृश्यांनी विश्वास न ठेवता ह्याच जन्मी ह्याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन मानवी समाजात समान दर्जा प्राप्त करून घ्यावा. तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा. स्वाभिमान शून्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे. त्रास होणार, छळ होणार, टाकीचे घाव सोसा. तर मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओसाठी 500 लाईक्सचे टार्गेट ठेवूया. 500 लाईक्स नंतर अशाच अप्रतिम विचारांचा आणखी एक व्हिडिओ म्हणजेच या व्हिडिओचा पार्ट 3 तुमच्यासाठी मी घेऊन येईल. बाबासाहेबांचे अनमोल विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील आणि तुमचे मार्गदर्शन करतील. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. जय भीम. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.